कोपरगाव शहरातील धारणगाव रस्त्यावर असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते। मात्र प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक आरिफ कुरेशी आणि नगरसेविका वर्षा शिंगाडे यांनी हे उद्यान पुन्हा सुरू करण्यासाठी नगरपालिकेत पाठपुरावा केला। त्यानंतर हे उद्यान पुन्हा सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पुढाकार घेऊन या उद्यानाच्या दुरुस्तीचे काम केले। तसेच उद्यानातील खेळण्या दुरुस्त करून उद्यान पुन्हा सुरू करण्यात आले। विश्वविक्रमी रांगोळी साकारणारी रांगोळी कलाकार सौंदर्या बनसोड या 12 वर्षीय बालिकेच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार समारंभ संपन्न झाला आहे। यावेळी उद्यानाच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले। या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, टेकचंद खुबानी, नगरसेवक आरिफ कुरेशी, सत्येन मुंदडा, नगरसेविका सपना मोरे, नगरसेवक महमूद सय्यद, वर्षा शिंगाडे, वर्षा कहार, विवेक सोनवणे, चेतन खुबानी, ॲडव्होकेट शंतनू धोरडे, अल्ताफ कुरेशी, डॉक्टर तुषार गलांडे, भैया तिवारी तसेच नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उद्यानाविषयी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी अधिक माहिती दिली आहे। कोपरगाव शहरात आल्यापासून स्थानिक सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांची बरेच दिवसांपासून मागणी होती की शहरातील जे आपले उद्यान विकसित करायचे, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान असो, शिवाजी बाल उद्यान असो किंवा जिजामाता उद्यान असो व महादेव उद्यान, असे बरेच आपले उद्यान यापूर्वी विकसित होते, पण बऱ्याच दिवसापासून ते तिथं सुविधा नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात व सदस्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती। त्या अनुषंगाने आम्ही नियोजन करून आज प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर या उद्यानाचं, बाल उद्यानाचं विश्वविक्रमी रांगोळी काढणे सौंदर्या बनसोड यांच्या हस्ते आज उद्घाटन केलेले आहे। तसेच यापुढेही शहरातील जे विविध उद्यान आहेत त्या संदर्भात नियोजन करून लवकरच ते विकसित करण्याचा आमचा मानस आहे। आज कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वीर सावरकर उद्यान या उद्यानाचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे आणि 12 वर्षीय चिमुरडी छत्रपती शिवरायांची 11 एकरमध्ये रांगोळी साकारणारी सौंदर्या बनसोड हिच्या हस्ते या उद्यानाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे आणि या उद्यानामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे। याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर कोपरगाव शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष विजयराव वहाडणे साहेब आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। सर, आज शिवाजी आपले सावरकर बाल उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे, काय माहिती द्याल? गेली अनेक वर्ष बंद अवस्थेमध्ये असलेलं सावरकर उद्यान याचा आज आपण या ठिकाणी रांगोळी कलाकार जिने विश्वविक्रम केला त्या सौंदर्या बनसोडच्या हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। कोपरगाव शहरवासियांच्या अपेक्षा फार तशा कमी आहेत। मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मागच्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जिजामाता उद्यान आपण सुरू केलेलं आहे। पहाटपासून त्या ठिकाणी ओपन जिममध्ये महिला व्यायामासाठी येतात आणि सायंकाळी लहान मुलं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येतात। आज आपण या उद्यानामध्ये काही जुनी आणि काही नवी खेळणी या ठिकाणी बसवली, वृक्षारोपण केलं। या बागेची जी दुरावस्था झालेली होती ती दुरावस्था आज पूर्णपणे दूर झालेली आहे आणि या भागातील, या प्रभागातील नागरिकांना, रहिवाशांना, महिला भगिनी आणि लहान मुलांना सायंकाळी आपला वेळ चांगल्या पद्धतीने रम्य वातावरणामध्ये घालवता यावा म्हणून आपण आज या ठिकाणी या उद्यानाचं उद्घाटन केलेलं आहे। साधारणतः दिवसातून किती वेळ हा उद्यान उघडा राहणार आहे आणि किती वेळ हा उद्यान दिवसातून उघडा राहणार? सायंकाळी 5 ते रात्री 7:30 या अवधीमध्ये हे उद्यान खुलं राहणार आहे। या उद्यानामधल्या खेळण्यावर 10 वर्षाच्या आतील मुलांनी जर खेळलं तर या खेळण्यांची दुरावस्था होणार नाही आणि या ठिकाणी जर स्वच्छता ठेवायची जर असेल तर नगर परिषदेबरोबरच लोकसहभाग आवश्यक आहे। नागरिकांनी सुद्धा हे उद्यान आपलं उद्यान आहे असं समजून जर वापरलं तर फार बरं होईल आणि येणाऱ्या आज 15 दिवसामध्येच शिवाजीनगरमधलं शिवाजी उद्यान सुद्धा आपण सुरू करणार आहोत।
त्या ठिकाणी नवीन खेळण्या बसवण्याचं काम सुरू आहे. लवकर त्याचं लोकार्पण होणार आहे. त्यानंतर खडकी या प्रभागामध्ये छोटंसं उद्यान खेळण्या बसून नागरिकांसाठी बाके बसून तेही आपण त्या महिन्याभरामध्ये आपण सुरू करणार आहोत. 15-20 वर्षापासून कोपरगाव शहराच्या नागरिकांना, लहान मुलामुलींना, महिलांना एकही उद्यान नव्हतं आणि आपल्या 2-2.25 वर्षामध्ये 4 उद्यानं लोकांच्या सेवेसाठी सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण सुरू करत आहोत आणि लवकरच कोपरगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ओपन जिमसुद्धा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि आज हे आपण या ठिकाणी ते सावरकर उद्यान सुरू केलेलं आहे. त्या उद्यानाला उद्घाटनाच्या दिवशीच नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपण सर्व मिळून अशाच पद्धतीने आपण कोपरगाव शहराचा विकास करू आणि विकास होईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.